राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आता नव्यानं वाद पेटला आहे। नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया महेश शिंदे यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत त्यांचं अध्यक्षपद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रिया शिंदे यांनी सादर केलेल्या कुणबी जातीचं प्रमाणपत्र बेकायदेशीर असल्याचा आरोप करत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे याचिका दाखल करण्यात आली आहे। जयदीप कुमार मगर आणि संतोष साळुंके यांनी ही याचिका दाखल केली आहे। तक्रारीत म्हटलं आहे की प्रमाणपत्र घाईघाईत आणि नियमांना बगल देत मिळवण्यात आलं आहे आणि सादर केलेली वंशावळ व कागदपत्रे देखील संशयास्पद आहेत असा आक्षेप त्यांनी नोंदवला आहे। जयदीप कुमार मगर आणि संतोष साळुंके या दोन तक्रारदाराच्या वतीने सातारा जिल्हा परिषदेमध्ये ज्या प्रिया महेश शिंदे आहेत त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी जातीचं प्रमाणपत्र जे कुणबीचं काढलेलं आहे ती तक्रार त्यांनी दाखल केलेली होती। त्याच्यामध्ये मी आज माझं वकीलपत्र दाखल केलं। कोणाच्या माध्यमातून हे वकीलपत्र दाखल करण्यात येत आहे आणि नेमकं कोणाच्या संदर्भात हे वकीलपत्र दाखल करण्यात आलं आहे, काय तुमचा आरोप आहे नेमका? जयदीप मगर आणि संतोष साळुंके या दोघांच्या वतीने वकीलपत्र दाखल केले, त्यांनी तक्रार दाखल केली। तक्रारच्या अनुषंगाने विचारात घेतलं तर त्यांनी जे कुणबी जातीचं प्रमाणपत्र काढलेलं आहे ते बेकायदेशीरपणे काढलेलं आहे अशा पद्धतीची ती तक्रार आहे। तक्रारीमध्ये वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी घेण्यात आले, दिलेली वंशावळ, दाखल केलेली कागदपत्र या अनुषंगानं आणि प्रोसिजर जी आहे कायद्याची ती फॉलो न करता ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी काही गडबडीत दिलेलं आहे अशी आमची त्या ठिकाणी तक्रार। यामध्ये तक्रार नेमकी कुणावर आहे, कुणाची वंशावळ काढायचा प्रयत्न चाललाय आणि नेमकं काय घटना आहे? यामध्ये तक्रार जी आहे ती जिल्हा परिषदेला नुकत्याच झालेल्या ज्या अध्यक्षा आहेत प्रिया शिंदे यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी ती तक्रार दाखल केलेली आहे। जात पडताळणी समितीला दाखल काय असतं याच्यामध्ये प्रांत यांनी त्या ठिकाणी जातीचं प्रमाणपत्र त्यांना दिलं। त्यांनी विभागीय जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे त्यांनी त्यांचं त्या ठिकाणी प्रस्ताव जे प्रमाणपत्र दिलेलं होतं त्यांना जातीचं ते व्हॅलिड करून घेण्यासाठी म्हणजे वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दाखल केलं आणि जिल्हा परिषद साताराचे अध्यक्षपद जे मागासवर्गीय नागरिकांचा मागासवर्ग या प्रवर्गासाठी जे राखीव होतं ती निवडणूक त्यांनी त्या ठिकाणी लढवलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या जातीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिलं। त्यांना वैधता प्रमाणपत्र मुदतीत त्या ठिकाणी दाखल करणं ही त्यांची जबाबदारी आहे। त्याच्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे त्यांनी त्यांचं वैधता करून घेण्याच्या संदर्भामध्ये ते अर्ज दाखल केले। ते जातीचं प्रमाणपत्र जे प्रांत सातारा यांनी दिलेलं आहे ते त्यांना देण्यात येऊ नये आमचंही म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घ्यावं। आमची त्या प्रमाणपत्राच्या अनुषंगानं तक्रार आहे, तक्रारीच्या अनुषंगानं आम्ही काही कागदोपत्री पुरावा देखील त्या ठिकाणी दाखल करू अशा पद्धतीची तक्रार त्या ठिकाणी दिलेली आहे। आता काय होईल, जात प्रमाणपत्र समिती जी आहे सातारा त्याला त्या ठिकाणी आमचं जे ऑब्जेक्शन आहे ते विचारात घ्यावं लागेल, ते विचारात घेऊन त्या ठिकाणी सुनावणी ठेवावी लागेल। आम्ही त्या ठिकाणी काही पुरावा दाखल करू, त्या अनुषंगाने काही आम्ही कायद्याच्या बाजू त्या ठिकाणी मांडू आणि मगच ते दिलेलं प्रमाणपत्र वैध करायचं का नाही यावरती निर्णय त्या ठिकाणी जिल्हा जात प्रमाणपत्र समितीला घेता येईल। आम्हाला सुनावणी देणं हे त्यांच्यावरती बंधनकारक आहे। आजच्या दरम्यान सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड आधीच गाजली होती। आता महायुतीतील शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात थेट सामना झाला होता। निवड प्रक्रियेदरम्यान विधानसभेतही याचे पडसाद उमटले होते। यामुळे हा वाद अधिकच राजकीय रंग घेताना दिसत आहे। दरम्यान अध्यक्ष निवडीनंतरही विषय समिती सभापती निवडीनंतरही गोंधळ झाला आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेना सदस्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन केलं, सभागृहात घोषणाबाजी आणि बहिष्कार। यानंतर मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवरती टीका केली। मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट इशारा देत म्हटलं आहे की सभापती निवड झाली म्हणजे राजकारण संपत नाही, कालावधी 5 वर्षांचा असतो, आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो असं देसाई यांनी म्हटलं आहे। आता सर्वांचं लक्ष लागलं आहे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयाकडे। जर प्रमाणपत्र अवैध ठरलं तर अध्यक्षपद धोक्यात येऊ शकतं आणि सातारा जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणं पुन्हा एकदा बदलू शकतात। साताऱ्यातील हा वाद केवळ कायदेशीर नाही तर राजकीय संघर्षाचाही एक भाग बनला आहे। प्रिया शिंदे यांच्या अध्यक्षपदावर टांगती तलवार असून पुढील काही दिवसात या प्रकरणात कोणत्या मोठ्या घडामोडी घडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मुंबई तकसाठी इम्तियाज मुजावर, सातारा।